प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे मुक्ता किचनमध्ये काम करत असते। किचनमध्ये मुक्ता काम करत असताना तिकडे आता सई येते आणि सावनी सुद्धा असते। सावनी सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते दरवेळेला ही मुक्ता कशी काय जिंकते आणि कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी कशी काय होते। तितक्यात तिथे सई येते आणि मुक्ताई मला फोन देशील का यावरती मग मात्र मुक्ता म्हणते काय ग सई माऊ, तुला फोनची काय गरज पडली। यावरती सई माऊ म्हणते अगं मला प्रोजेक्ट संदर्भात एक सर्च करायचं आहे आणि त्यासाठी मला या सगळ्यामध्ये तुझा फोन पाहिजे आहे। मुक्ता म्हणते घे, तुला जे काही सर्च करायचे ते सर्च कर, पण सर्च करून झाल्यावरती तो मोबाईल पुन्हा एकदा जागेवरती ठेव, कारण पुन्हा त्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसशील आणि वेळ जाईल। यावरती सई म्हणते नाही मुक्ताई, माझं काम झालं ना की या सगळ्यामध्ये मी ताबडतोब आता मात्र इकडे लगेचच मी तुझा फोन ठेवेन। असं म्हणत असताना आशूचा कॉल येतो। आशूचा कॉल आल्यावरती इकडे आता मुक्ता सांगते आशू काकांना सांग की या सगळ्यामध्ये मुक्ताई काम करते, ती तुम्हाला नंतर कॉल करेल। यावरती सई म्हणते मला वाटलं माझी मैत्रीण आशू आहे ना तिचा फोन आलाय। यावरती मुक्ता म्हणते तुझी मैत्रीण आशू। यावरती मग मात्र आता इकडे सई सांगायला लागते हो माझी मैत्रीण आशू, अगं तुला माहिती आहे का तिचं नाव ॲक्च्युली आशिता आहे। तिचं नाव आशिता असलं ना तरी सुद्धा आम्ही तिला आशूच म्हणतो, म्हणजे बघ ना तुझा सुद्धा आशय काका फ्रेंड आहे आणि त्याचं नाव सुद्धा आशू म्हणून घेतो। माझी सुद्धा मैत्रीण आहे आशिता, पण तिचं नाव सुद्धा आम्ही आशू म्हणून हे करतो। आता हे सगळा संवाद सावनी ऐकत असते आणि अरे वा, सईने तर मला या सगळ्यामध्ये खूप मोठी हिंटच दिली। जर का मी मुक्ताच्या मोबाईलमधलं आशूचं नाव आशिता म्हणून सेव्ह केलं आणि ज्या वेळेला फोन येईल त्यावेळेला सागरने हे पाहिलं तर मात्र सागरच्या मनामध्ये आत्तापर्यंत मुक्ताविषयी जो आदर प्रेम किंवा जो तिच्याविषयी विश्वास होता तो विश्वास ढळेल आणि त्याला वाटेल की ही मुद्दामच ते नाव माझ्या फोनमध्ये आशिता म्हणून सेव्ह करते आहे मला फसवण्यासाठी। आता ते काही नाही, मला हा फोन काही करून ताब्यात घेऊन आशूचं नाव आशिता करायला पाहिजे। तोपर्यंत सई आता मोबाईलवरती तिचं काही सर्च करत असताना सावनी हाच डाव साधते आणि सईच्या बाजूला जाऊन बसते। सई माऊ इकडे असं म्हणत आता मला थोडंसं पाणी आणून देशील का असं म्हणत सईला तिकडून पिटाळते। सईला पिटाळल्यावरती ती आता तो मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये सेव्ह असलेलं आशू हे नाव ती आशिता म्हणून आता बदलून टाकते। आशिता म्हणून नाव बदलल्यावरती ती तो मोबाईल ठेवते। तोपर्यंत तितक्यात तिथे सई येते, पण आता इकडे सावनीचं काम करून झालेलं असतं। ती विचार करते मुक्ता तू बघ या सगळ्यामध्ये तुला न या सगळ्यामध्ये मी सागरच्या नजरेमध्ये कशा पद्धतीने पाडते ते। ज्या वेळेला आता तुझ्या मोबाईलवरती कॉल येईल आणि त्या वेळेला सागर तो कॉल उचले तेव्हा त्याला समजेल की या सगळ्यामध्ये तू आशूचं नाव आशिता म्हणून सेव्ह केलेलं आहेस आणि तो तुझ्यावरती रागवेल। हाच माझा डाव आहे, तुम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी मी या सगळ्यामध्ये आता हा प्रयत्न करणार। तोपर्यंत आता मात्र सईचं काम उरकतं। सईचं काम उरकल्यावरती सई तो मोबाईल घेऊन आता मुक्ताकडे येते आणि मुक्ताई माझं तर काम झालेलं आहे असं म्हणते। तितक्यात तिकडून इंद्रा येते। इंद्रा सांगते मुक्ता आज न सागराचा फोन आला होता, सागऱ्या काही जेवायला येणार नाही आहे त्यामुळे सागराचं काही जेवण करू नको असं म्हटल्यावर ते मुक्ता विचार करायला लागते काय नक्की सागरच्या मनामध्ये, म्हणजे माझ्याविषयीचा राग अजून आहे का त्यांच्या मनामध्ये, किंवा या लकी आणि आरती या दोघांच्या विषयीचं हे सगळं चालू आहे का, काय नक्की खरं आहे काय खोटं आहे, मला सागरसोबत बोललंच पाहिजे आणि हा विषय क्लोज केला पाहिजे असं म्हणत इकडे आता मुक्ता विचार करत असते आणि त्याच वेळेला सागर घरी येतो। म्हणजे आता सागर जेवायला घरी न येता डायरेक्ट तो असाच घरी येतो आणि आपल्या रूममध्ये येऊन बसतो। तो आपल्या रूममध्ये येऊन बसल्यावरती आता मात्र इकडे सावनीच्या प्लॅनप्रमाणे मोबाईल वाजतो। मोबाईल वाजल्यावरती इकडे आता सागर पाहतो आशिता, आता ही आशिता कोण आणि मुक्ताच्या मोबाईलवरती आशिता नावाच्या मुलीचा फोन कुणाचा आलाय त्याला थोडीशी शंकाच वाटते आणि म्हणून आता गडबडीत तो फोन उचलतो। फोन उचलल्यावरती तिकडून आता हॅलो डॉग असा आवाज आल्यावरती इकडे आता हा आशिताचा नंबर नसून हा तर आशूचा नंबर आहे। मग मुक्ताने आशिताचा नंबर म्हणून का सेव्ह केलंय, असं मुक्ताने का केलं असेल असा ती विचारच करत बसते आणि आता त्याला आता मागच्या गोष्टी आठवतात। ज्या वेळेला सावनी आणि त्याचं सुद्धा लग्न झालेलं असतं त्यावेळेला सुद्धा
आता हर्षचा नंबर हर्षिता म्हणून इकडे आता सावनीने सेव्ह केलेला असतो, जेणेकरून ज्या वेळेला हर्षचा नंबर येईल त्यावेळेला डिस्प्लेवरती हर्षिता नाव येईल आणि कुणाला तरी वाटेल की नाही नाही हा तर मैत्रिणीचा फोन आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होईल। मग जो प्रकार आता इकडे केलेला आहे सावनीने भूतकाळामध्ये, तोच प्रकार इकडे आता का बरं मुक्ता करत आहे? मुक्ताला या सगळ्यामध्ये काय लपवायचं असेल? आता या सगळ्याचा विचार आता तो करायला लागतो आणि भूतकाळामध्ये हरवतो। त्याला जबरदस्त धक्का बसतो की या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने सावनीने मला फसवलं आणि हर्षसोबत गेली तसंच मुक्ता का करतीये? नाही हे काहीतरी चुकीचं घडतंय असा सागर विचार करायला लागतो आणि आता चिडलेला सागर हॉलमध्ये येतो। हॉलमध्ये सागर आल्यावरती तो भयंकर चिडलेला असतो। त्याला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्याला मुक्ता फसवतायत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे बाहेर येऊन हॉलमध्ये सगळी तोडफोड तो करायला लागतो। नुसतंच तोडफोड नाही तर इकडचं तिकडे तिकडचं इकडे सगळं अस्ताव्यस्त पसरून टाकतो आणि हे सगळं सावनी पाहत असते। सावनीला खूप मजा येत असते की आपण जो प्लॅन करू घातलेला आहे तो प्लॅन वर्कआउट झालेला आहे, त्यामुळे ती भलतीच खुश होते। त्यानंतर सावनी तिकडे येते आणि काय झालं सागर, मला तर या सगळ्यामध्ये तुझं फेस रीडिंग करता येतं बरं का, म्हणजे मी खरं तर फेस रीडिंग शिकलेलीच आहे। कसं आहे ना, आत्ता तुझं फेस बघता मला ही गोष्ट दिसती आहे की या सगळ्यामध्ये तुला धोका मिळालेला आहे, तुला प्रेमात धोका मिळालाय का? म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काय त्रास होतोय सांगशील का तू मला? कारण तुझं एकंदर चेहरा बघता माझ्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की तुला कोणीतरी धोका दिलाय, हे मला समजलेलं आहे। पण कोणी धोका दिलाय तुला? तू का बरं इतका अस्वस्थ आहेस? असं म्हणत सावनी आता इकडे सागरला मुद्दामच मुक्ताविषयी भडकवण्यासाठी हे सगळं करतच आणि ऑलरेडी चिडलेला सागर या सगळ्यामध्ये खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि त्याला सावनीसोबत बोलायची काहीही इच्छा नसते। तो आतमध्ये निघून जातो। सागर निघून गेल्यावर सावनी विचार करते आता मला जे हवंय तेच होणार आहे। सागरने या सगळ्यामध्ये फोन पाहिलेला आहे, फोन उचललेला आहे। फोन उचलल्यावर त्याला कळले की याच्यामध्ये आशिता नाही तर आशू आहे। मुक्ता असं का वागते आणि याचा तो जाब काही मुक्ताला विचारणार नाही, त्यामुळे हे मिसअंडरस्टँडिंग असंच राहणार आहे। आणि सागरला मागची गोष्ट आठवली असेलच की मी त्याच्यासोबत कशी वागले, त्यामुळे त्याला 100% खात्री असणार की हे सगळं मुक्ता तसंच करते आहे आणि तो या कोणत्याही गोष्टीचा जाब मुक्ताला विचारणार नाही। या दोघांच्या मध्ये आता गैरसमज असाच बसून राहील आणि हे दोघं जण एकमेकांपासून कायमचे दूर होतील। मी या सगळ्यामध्ये अजून खतपाणी टाकत हे दोघं जण कधी एकत्र येणार नाहीत याची काळजी घेईन आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सागर आणि मुक्ता या दोघांची कायमची ताटातूट करून मी या सगळ्यामध्ये आता छानपैकी माझा आता मात्र इथे जम बसवेन असं म्हणत इकडे सावनीला मुक्ता आणि सागर या दोघांना वेगळं करून आपलं स्वतःचं स्थान या घरामध्ये बसवायचं असतं आणि त्यासाठी घाणेरडी सावनी हे सगळं प्लॅनिंग करत असते। पण या सगळ्यामध्ये नियती सागर आणि मुक्तामधील दुरावा दूर करण्यासाठी आता मिहिरला मध्ये पाठवणार असतात। ज्या मिहिर आता सावनीचाच भाऊ असतो तोच मिहिर या दोघांच्या मधला आता दुरावा दूर करणार असतो। तोपर्यंत सागर खूप अस्वस्थ असतो आणि तो विचार करतो काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ता सिरियसली असं का वागतायत? त्यांनी आशूचा नंबर आशिता म्हणून का सेव्ह केला असेल? पुन्हा त्याला आता भूतकाळ आठवतो आणि या सगळ्यामध्ये हर्षचा फोन आठवतो। हर्ष कसा पद्धतीने आता इकडे सावनीशी बोलण्यासाठी खोटे दोघं जण किती नाटक करायचे, कसे चोरून भेटायचे हे आठवतं आणि आत्ताचा प्रसंग सुद्धा आठवतो। त्यानंतर मग मात्र सागर पाणी पित असतो। डायरेक्ट जगने पाणी पित असताना मुक्ता तिकडे येते। सागर काय चाललंय तुमचं? सागर तिचा हात झटकतो, सगळं पाणी सांडतं आणि पाणी सांडल्यामुळे शर्ट ओला होतो आणि सागर आपल्या रूममध्ये येतो। त्याच्या पाठोपाठ मुक्ता येते आणि सागर अहो काय लहान मुलासारखं वागताय तुम्ही, पाणी पण नीट पित नाही आहात तुम्ही या सगळ्यामध्ये, आता मात्र इतके लहान मुलासारखे कसे वागू शकता? असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सागरला जाब विचारते। सागर म्हणतो मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हणत तो मुक्ताला जरा रूडलीच उत्तर देतो आणि मुक्ता विचार करते काय झालंय सागरला? या सगळ्यामध्ये सागर इतके चिडचिडे का झालेत असा ती विचारच करत असते। तोपर्यंत सागर काही बोलतच नाही आणि तितक्यात परत एकदा इकडे आता मुक्ताला फोन येतो
आशयचा फोन आल्यावरती तो म्हणतो, डॉक मला भेटू शकशील का? मुक्ता म्हणते, आत्ता? यावरती आता इकडे आशय म्हणतो, अगं मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली चालोय, तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय, 2 मिनिटं माझ्याशी बोलून घे, कारण माझ्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. मुक्ता म्हणते, महत्त्वाची बातमी आणि ती पण चांगली? नक्की तुझ्या मनात तरी काय आहे? यावर आशय म्हणतो, अगं तू भेट तरी, मला तुला खूप महत्त्वाची बातमी सांगायची आहे. यावरती मुक्ता म्हणते, आत्ता कुठे आहेस तू? यावरती आशू म्हणतो, अगं तुझ्या बिल्डिंगच्या खाली आहे, अगदी 2 मिनिटाचं काम आहे, 2 मिनिटामध्ये तू मला भेटशील तर मात्र खूप खूप बरं होईल. असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते, ठीक आहे. असं म्हणत मुक्ता आता आशयला भेटायला खाली निघते. तोपर्यंत इकडे आता सागर असतो आणि तो मुक्ताला बाहेर जाताना पाहतो. तितक्यात सागरच्या मोबाईलवरती मिहिरचा कॉल येतो. मिहिरचा कॉल आल्यावरती मिहिर आता थोडासा उदासच असतो. त्यावरती सागर म्हणतो, काय रे मिहिर, काय बोलतोस? यावरती मिहिर म्हणतो, खरं सांगायचं तर मी तुला काहीतरी वेगळंच सांगायला फोन केला होता, पण मी ही तुला बातमी देऊ शकेन असं मला वाटत नाही. यावरती सागर म्हणतो, म्हणजे तुला म्हणायचे तरी काय? यावरती मिहिर म्हणतो, दादूस खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. यावरती सागर म्हणतो, प्रॉब्लेम? अरे कसला प्रॉब्लेम? त्यावरती मिहिर म्हणतो, कसं सांगू तुला, या सगळ्यामध्ये ही तुझ्यासाठी खूप वाईट बातमी आहे. त्यावरती सागर म्हणतो, काय बोलतोयस, काय झालंय, सांग मला पटकन, उगाच माझा जीव टांगले लागू नकोस. यावरती मिहिर सांगतो, दादूस तुला जो काही अवॉर्ड देण्यात आला होता तो अवॉर्ड त्यांनी देणं कॅन्सल केलंय आणि तुझ्यापेक्षा कोणीतरी दुसरं डिझर्विंग आहे त्याला हा अवॉर्ड देणार असं ठरवलंय. सागर चिडतो आणि काय बोलतोयस तू, कसं शक्य आहे? म्हणजे मला डिक्लेअर केलेला अवॉर्ड माझ्यापासून काढून घेण्यासाठी कारण तरी काय आहे? असं काय घडलं की ज्याच्यामुळे माझा अवॉर्ड काढून घेण्यात येत आहे? त्यावरती मग मात्र मिहिर म्हणतो, अरे हे ना म्हणजे प्रकरण आहे लकीचं. या लकीच्या प्रकरणामुळे मीडियासमोर एक वेगळ्याच पद्धतीने स्टोरी आलेली आहे की लकीने एका मुलीला फसवलंय आणि सागर कोळी या सगळ्यामध्ये आपल्या भावाची पाठराखण करतायत. ते कोणत्याही प्रकारे भावाच्या विरोधात न जाता त्या मुलीला न्याय न मिळवून देता त्याच्याच बाजूने उभे आहेत आणि म्हणून तुझा अवॉर्ड कॅन्सल करण्याची मागणी होते आणि त्या मागणीचा विचार पण चाललाय. यावरती सागर म्हणतो, हे कसं शक्य आहे? आणि सागरला जरा टेन्शनपेक्षा जास्त त्याला राग येतो. कसं काय हे सगळं असं करू शकतात? त्यावरती मिहिर म्हणतो, अरे काहीच कळत नाहीये. म्हणजे कसं आहे, कॉम्पिटिशन इतकी वाढली बिझनेस वर्ल्डमध्ये की त्याच्यामुळे आता मात्र एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये या लोकांना धन्यता वाटत असते. आणि त्याच वेळेला आता मात्र सागरला जरी समजलेलं असलं की आपला अवॉर्ड काढून घेतलेला आहे तरी त्या गोष्टीपेक्षा जास्त दुःख त्याला आता मुक्ता आपल्याला धोका देते का या विचारानं येत असतं. त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार सतत चालू असतो. मुक्ताला आणि आशयला त्यांनी ज्या पुन्हा गाडगिळे आणि सन्समध्ये पाहिलेलं असतं जिथे ते दोघं ब्रेसलेट घेत असतात आणि हे दोघं जण एकमेकांच्या सोबत आहेत असं त्याला वाटतं आणि त्यामुळे तो उदास होतो. मिहिर बरोबर पकडतो, दादूस काय झालं? अचानकपणे तू असा गप्प का झालास? यावरती आता इकडे सागर म्हणतो, अरे मला मदत करशील का? मिहिर म्हणतो, बोल ना दादूस. तोपर्यंत इकडे आता मुक्ता खाली येते. मुक्ता खाली आल्यावरती आशय तिला भेटतो, तिच्या तोंडामध्ये कॅडबरी टाकतो. असं म्हटल्यावरती मुक्ता खूपच खुश होते आणि आज कॅडबरी देऊन माझं तोंड गोड करण्यासाठी बातमी तरी काय आहे? यावरती आशय म्हणतो, बातमी सुद्धा तशीच आहे. मुक्ता म्हणते, बोल नक्की काय घडले? यावरती आशय म्हणतो, तू कमाल केलेस हा डॉक. यावरती मुक्ता म्हणते, आता काय झालं? यावरती आशय म्हणतो, अरे जो अवॉर्ड कॅन्सल करायचं ठरवलं होतं ना तो अवॉर्ड पुन्हा सागरला देण्यात येणार आहे. मुक्ता म्हणते, काय? हा चमत्कार कसा घडला? यावरती आशय म्हणतो, हा चमत्कार फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे घडलेला आहे. मुक्ता म्हणते, माझ्यामुळे? यावरती आशय म्हणतो, तू तिला समजवलंस ना आणि आता तिने केस मागे घेतलेली आहे. आरतीने केस मागे घेतल्यामुळे आता मात्र इकडे सागरवरती किंवा सागरच्या परिवारावरती ताशेरे ओढण्यासाठी किंवा त्यांना बदनाम करण्यासाठी आता मीडियाकडे कोणतीही बातमी राहिलेली नाहीये आणि त्यामुळे जो अवॉर्ड कॅन्सल झाला होता तो पुन्हा सागरलाच देण्याचं ठरलेलं आहे. मुक्ता, खरंच तू खूप खूप ग्रेट आहेस. तूच या सगळ्यामध्ये तुझ्या नवऱ्याची बाजू सावरून घेतलेस आणि या सगळ्यामध्ये तुझ्या नवऱ्याला त्याचा हक्क परत मिळवून दिलायस. मुक्ता म्हणते, आशू किती मस्त आहे ही बातमी. तू मला ही आनंदाची बातमी देऊन खूप खूप खुश केलेलं आहेस. यावरती आशय म्हणतो, मी तुला म्हटलं होतं ना की माझ्याकडे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे म्हणून. असं म्हणत दोघं जण इकडे आता सागरच्या अवॉर्डविषयी बोलत असतात, सागरविषयीच बोलत असतात आणि सागर इकडे मिहिरला आता आपली व्यथा
एका वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मिहिर म्हणतो काय झालंय, बोल ना, तुला कसली मदत हवी आहे. यावरती सागर म्हणतो अरे म्हणजे माझा एक मित्र आहे. यावरती आता इकडे मिहिर म्हणतो तुझा मित्र म्हणजे माझ्याशिवाय तुझा दुसरा मित्र कोणता आहे. यावरती सागर म्हणतो अरे ऐक ना, आहे माझा एक मित्र, त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मिहिर म्हणतो अरे बोल ना, कसला प्रॉब्लेम, काय झालंय दादूस, तू काही नीट बोलशील तर मला समजेल ना. यावरती आता इकडे सागर म्हणतो अरे मिहिर, मी तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करतोय. माझा जो मित्र आहे ना, त्याची बायको त्याला फसवते असं त्याला वाटतंय. यावरती मिहिर म्हणतो अरे तुझ्या मित्राला नक्की काय वाटतंय. यावरती सागर म्हणतो म्हणजे तिचा एक मित्र आहे आणि त्या मित्राच्या ती खूप क्लोज असते आणि त्यामुळे त्याला असं वाटतंय की हिचं आणि तिच्या मित्राचं काहीतरी आहे का, किंवा ती बायको आपल्यावरती प्रेम न करता मित्रावरती प्रेम करते का, हे सगळं त्याच्या मनामध्ये आता मात्र गडबड चालू आहे. तर त्याला या सगळ्यात मी काय सल्ला देऊ. यावरती मिहिर म्हणतो मी तुला एकच गोष्ट सांगेन की या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मिसकम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन नसल्यामुळे या सगळ्यामध्ये ह्या अशा गोष्टी घडतायत. तुला कळतंय का दादूस, म्हणजे तू तुझ्या पद्धतीने विचार कर. तू आणि सावनी इतक्या वर्षापूर्वी सुद्धा तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते, माहिती आहे ना. इतक्या वर्षापूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी सावनीने तुला धोका दिला होता. सावनीने तुला धोका दिला असला तरी पण या सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये धोका निर्माण होण्याची किंवा तुमच्यामध्ये हे असं होण्याची का कारणं होती तू विचार कर. तू कधी सावनीसोबत तुमचं कम्युनिकेशन होतं का, तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतात का, तुमच्या दोघांच्या मध्ये संवाद सुसंवाद काही होता का, तर नव्हता. तुम्ही दोघं जण एकमेकांशी फक्त भांडायचात, एकमेकांवरती फक्त आरोप, म्हणजे तू नाही सावनीच्या बाजूने हे सगळं व्हायचं, पण तू सुद्धा बोलण्याचा प्रयत्न नाही न केलास. याच्यामध्येच तुमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं, तुमच्या दोघांच्या मधले संवाद खुंटले आणि इथेच गैरसमज निर्माण झाला. म्हणजे ॲक्च्युली हा गैरसमज नव्हता, सावनी चुकलीच होती. पण तुझं आणि मुक्तावहिनीच्या बाबतीत कसं आहे बघ ना, तुम्ही दोघं जण आधी एकमेकांसोबत बोलत नव्हता, त्यावेळेला तुम्ही आधी एकमेकांना जज करत होतात, एकमेकांच्या बद्दल बोलत होतात आणि त्यानंतर ज्या वेळेला मुक्तावहिनी खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यामध्ये आली आणि तुझं आयुष्य पूर्णपणे पलटून गेलं, तुला कळतंय का या सगळ्यामध्ये काय घडलं. तर तुमच्यामधला संवाद महत्त्वाचा ठरला. तुम्ही दोघं जण एकमेकांसोबत बोलता, एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करता, काय काय घडलं हे सगळं सांगता आणि त्याचमुळे तुमच्यामधलं मिसकम्युनिकेशन होत नाहीये. तुम्ही दोघं जण एकदम कम्युनिकेट आहात, तुमच्यामध्ये तिसरा कोणी येऊन काही वितुष्ट आणू शकत नाही, हे घडतंय. कळतंय ना तुला. म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये बोलणं व्हायला पाहिजे. म्हणजे तू मित्राला सांग की त्याच्या बायकोसोबत आणि त्याचं दोघांचं बोलणं झालं पाहिजे, किंवा त्याच्या मनात जर काही अडी असेल, त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी काही शंका असेल तर डायरेक्ट जाऊन बोलायचं ना. डायरेक्ट बोलल्यावर ती सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तिचं काय म्हणणं आहे हे पण कळेल ना. उगाचच मनामध्ये अशी अडी ठेवायची, उगाचच मनामध्ये काहीतरी धारणा करून ठेवायची आणि त्यानंतर मग मात्र हे प्रॉब्लेम वाढत जातात. त्यावरती मग आता सागर म्हणतो हो हो मला बोललंच पाहिजे. मिहिर म्हणतो तुला बोललं पाहिजे, अरे तू तर म्हटला होतास की तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम आहे ना, मग मित्राच्या प्रॉब्लेममध्ये तू काय बोलशील. यावरती सागर म्हणतो नाही नाही तसं नाही, मला मित्राला बोललं पाहिजे ना. तू जो मला सल्ला दिलास तो मला माझ्या मित्राला सांगायला पाहिजे ना. त्याला सांगायला पाहिजे की तुझं मिसकम्युनिकेशन या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही दोघं जण एकमेकांशी बोला, एकमेकांशी बोलून जो काही निर्णय आहे तो घ्या. तुझ्या मनामध्ये जी काही शंका आहे तू डायरेक्ट तिला विचार, तुला कशावरून संशय येतोय ते बोल ना, असं मी तिला सांगतो. मिहिर म्हणतो हां तेच बेस्ट ठरणार आहे. तुझ्या मित्राला तू व्यवस्थित भाषेमध्ये समजून सांग आणि त्याला सांग की तुला बायकोवरती ज्या गोष्टीमुळे संशय येतोय तीच गोष्ट डायरेक्ट तिला विचारून घे. असं म्हटल्यावर ती सागर मनातल्या मनात विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा आत्ता मला मुक्ताशी बोललंच पाहिजे आणि मुक्ताला विचारलंच पाहिजे. मिहिर म्हणतो दादूस तू काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी ठीक होईल. असं मिहिर फोन ठेवतो. मिहिरने फोन ठेवल्यावरती सागर म्हणतो नाही नाही मी सुद्धा मुक्तावरती उगाचच हा सगळा विचार करत बसलो होतो. मुक्ता काहीही करून मला धोका देणार नाही या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास असायला पाहिजे. या गोष्टीवरती जर माझाच विश्वास नसेल तर मी कशा पद्धतीने मुक्ताला विचारू. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता मुक्ताला विचारतो आणि त्याच्या लक्षात असतं की मुक्ता खाली गेलेली आहे. मुक्ताला खाली येताना त्याने पाहिलेलं असतं, त्यामुळे आता मात्र मुक्ता खाली गेले म्हणून मला तिला खालीच जाऊन हे सगळं विचारायला पाहिजे की त्यांनी आशूचा नंबर आशिता म्हणून का सेव्ह केला. त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी उत्तर असेल आणि ते उत्तर कदाचित मला पटेल सुद्धा. मी चुकलोय
हे सुद्धा मला कळेल आणि तो आता मुक्ताला भेटायला खाली येतो। तोपर्यंत मुक्ता आशयसोबत बोलत असते आणि मुक्ता सांगत असते थँक्यू 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 सो मच, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत। सागरला या सगळ्यामध्ये त्यांचा आता अवॉर्ड मिळाला ही माझ्यासाठी खूप खूप आनंदाची बातमी आहे। यावरती आशू सांगायला लागतो आभार तर सागरने तुझे मानले पाहिजेत, म्हणजे या सगळ्यामध्ये तू सागरला किती सपोर्ट करतेस आणि तुझ्या सपोर्ट शिवाय सागर पुढे जाणं शक्य नव्हतं, म्हणजे तू त्याला जर का या सगळ्यामध्ये साथ दिली नसतीस तर कदाचित सागर पुढपर्यंत जाऊ शकला नसता। मुक्ता सांगते हो, आणि आता मी खूप आनंदी आहे, घरातलं सगळं वातावरण बदललंय आणि त्यानंतर आता मात्र आरती आणि लकीचं पण लग्न होईल, मग मात्र घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही। त्यावरती आशय म्हणतो हो, हे असंच होणार आहे। आणि आता एक मित्राच्या नात्याने तो मुक्ताला मिठीत घेतो। मुक्ता आणि त्याचं नातं एका वेगळ्याच नोटवरती असतं, म्हणजे ते दोघं जण एकमेकांचे मित्रच असतात, त्यामुळे एकमेकांना शेअर करणं, एकमेकांसोबत बोलणं, अगदी मैत्रिणीसारखं त्यांच्यामध्ये नातं असल्यामुळे आता मुक्ताला आशयला मिठी मारताना काहीच वाटत नाही, लपून छपून करत नसते, ती खुलेआम सगळ्यांच्या समोर करत असते। पण तितक्यात सागर येतो आणि सागरचं असं नातं कुणासोबतही नसतं किंवा त्याला या नात्याबद्दल काही माहीत सुद्धा नसतं, त्यामुळे तो हे सगळं बघतो आणि त्याला खूप 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 वाईट वाटतं, राग पण येतो, म्हणजे मुक्ता खरंच मला फसवतायत का, म्हणजे मी मुक्ताबद्दल जो विचार करतोय तो चुकीचा आहे का, मुक्ता खरंच चुकीच्या वागतायत का, आशयला अशा पद्धतीने खाली येऊन भेटणं हे मला काही पटत नाहीये आणि त्याचमुळे त्याचा फोन पण वेगळ्या पद्धतीने सेव्ह करणं हा सुद्धा मनात पुन्हा विचार येतो आणि ज्या मुक्ताला जाब विचारण्यासाठी सागर खाली आलेला असतो तो काहीही न विचारता तिकडून निघून जातो। त्यावेळेला इकडे आता सावनी सागरला भडकवत असते आणि काय चाललंय तरी काय, म्हणजे मुक्ताला आशय जास्तच आवडायला लागलाय वाटते असं म्हणत ती आता सागरच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते आणि इकडे मुक्ताच्या एफर्ट्समुळे सागरचा कॅन्सल झालेला अवॉर्ड त्याला पुन्हा मिळतो। अवॉर्ड मिळाल्यावरती सागर घरी येतो आणि कुणाला हा अवॉर्ड डेडिकेट करू, ज्या व्यक्तीला हा अवॉर्ड डेडिकेट करायचा होता त्या व्यक्तीला तर माझ्यावरती विश्वास नाही, माझ्याशी आता मात्र बोलण्यासाठी वेळ पण नाहीये, त्यामुळे कुणालाही हा अवॉर्ड डेडिकेट करायचाच नाही असं म्हणत चिडलेला सागर तो अवॉर्ड आता मात्र टेबलवर ठेवून तिकडून निघून जातो। मुक्ताला वाईट वाटतं सागर असं का वागतोय आणि सावनी त्याच्यामध्ये मुक्ताला आता मात्र पिन मारते की सगळ्या गोष्टी बदलल्या।